सर्व विद्यार्थी मित्रांना ही खूप आनंदाची बातमी आहे की तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल, भारतातली सगळ्यात अग्रगण्य सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आत्ताच रिसेंटली 5237 वॅकन्सीज जाहीर केलेल्या आहेत. आणि आता जे ग्रॅज्युएट्स किंवा त्यापेक्षा पुढे शिक्षण घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. म्हणजे या माध्यमातून भारतातल्या सगळ्यात मोठ्या आणि जगातल्या 45th लार्जेस्ट ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला काम करायची संधी मिळणार आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचं आज बघितलं तर भारतात सगळ्यात जास्त ब्रँचेस आहेत. म्हणजे आज आपण बघितलं तर प्रत्येक चौकात तसंच प्रत्येक स्टेट बँक मला ब्रँचेस त्याच्याबरोबर ATM सापडतील. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया ही अतिशय मोठी बँक असून तिचं कॅपिटल मार्केट कॅपिटलायझेशन हे भारतात बँकिंग क्षेत्रामध्ये एक नंबर आहे. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दल एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही 100% गव्हर्नमेंट स्टेक बँक आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रायव्हेट स्टेक नसल्यामुळे हिच्यामध्ये जे रिसेंटली प्रायव्हेटायझेशनचा जो धोका आहे या बँकला कधीच येणार नाही. तसं पाहिलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगतो की ही एक पूर्वी एक प्रायव्हेट बँक होती जिचं नाव होतं इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. पण 1969 मध्ये हिचा नॅशनलायझेशन सुरू झालं. 1979 मध्ये हिचं नाव झालं स्टेट बँक ऑफ इंडिया. तिथपासून आज तागायतपर्यंत ही भारतातली एक प्रमुख बँक समजली जाते. आता जे 5237 वॅकन्सीज जाहीर झालेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट आहे की सगळ्यात जास्त वॅकन्सीज या महाराष्ट्राला प्राप्त झालेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी ही गुड न्यूज आहे की 640 वॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये जे कॅटेगरी वाईज जे आपल्याला हे दिलेले डिस्ट्रीब्युशन, तर बघा SC कॅटेगरीसाठी 63 वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर ST कॅटेगरीसाठी 56 वॅकन्सी आहे. OBC साठी 172 आहे. EWS म्हणजे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन साठी 63 आहे. आणि जनरल कॅटेगरीसाठी 286. अशा 640 वॅकन्सी आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण अजून एक्स सर्व्हिसमन वगैरे या वॅकन्सी दिलेल्या आहेत. आता या एक्झाम मध्ये लक्षात घ्या 643 या खूप लार्ज अमाऊंट ऑफ वॅकन्सी आहे. जर एक प्रॉपर अभ्यास जर तुम्ही केला त्याच्यामध्ये 101% सिलेक्शन तुम्हाला करता येईल. याची स्ट्रॅटर्जी आपल्याला आता या लेक्चर मध्ये बघायची आहे. म्हणजे कशा पद्धतीने एक्झाम होत असते आणि त्याचबरोबर तुम्ही काय प्रकारचं प्लॅनिंग या एक्झाम क्लिअर करायला करू शकता, कशा पद्धतीने तुमचा टाइम मॅनेजमेंट आणि स्टडी मॅनेजमेंट असलं पाहिजे हे आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचं. सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया की हिची प्री एक्झाम कशी होते. तर लक्षात घ्या, हिची जी प्री एक्झाम आहे म्हणजे पूर्व परीक्षा, ही लक्षात घ्या 100 मार्क्सची एक्झाम आहे. किती मार्क्सची आहे? 100 मार्क्सची एक्झाम राहणार आहे. तर या 100 मार्क मध्ये 3 सेक्शन आहेत, ज्याच्यामध्ये मॅथ्स, त्याला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असंही म्हटलं जातं. सो क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडला 35 क्वेश्चन्स राहणार आहेत आणि 35 मार्क्स राहणार आहे. लक्षात घ्या 35 क्वेश्चन्स अँड 35 मार्क्स. त्याच्यानंतर रिझनिंग म्हणजे मराठीमध्ये ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी असे म्हणतो, त्याला देखील 35 क्वेश्चन्स अँड 35 मार्क्स राहणार आहेत. आणि लास्टला इंग्लिश लँग्वेज, याला 30 क्वेश्चन्स अँड 30 मार्क्स राहणार आहेत. राईट. आता बघा, मॅथ्स मध्ये 35 क्वेश्चन 35 मार्क्स, रिझनिंग मध्ये 35 क्वेश्चन 35 मार्क्स अँड इंग्लिश मध्ये 30 क्वेश्चन आणि 30 मार्क्स राहणार आहे. बरोबर. आणि इंटरेस्टिंगली या सगळ्या सेक्शनला तुम्हाला 20 मिनिट्स दिलेले आहे. लक्षात आहे, म्हणजे तुम्हाला सेक्शनल टाइम असल्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त 20 मिनिटांमध्ये हे पूर्ण क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. त्यामुळे ते तुम्हाला स्पीडला खूप जास्त महत्व राहणार. लक्षात आहे, स्पीड हा खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट त्याच्यामधला आहे. आता मी तुम्हाला प्रत्येक सेक्शनचा शॉर्ट मध्ये सिलेबस किंवा पेपर पॅटर्न सांगतो आणि त्यानंतर शॉर्ट मध्ये तुम्हाला याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही मॅथ्सचा अभ्यास मॅनेज करू शकता हे तुम्हाला शॉर्ट मध्ये या लेक्चर मध्ये सांगणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये जे मॅथ्स सेक्शन आहे, लक्षात द्या त्याचा पेपर कसा येतो. तर मॅथ्स मध्ये तुम्हाला सिम्प्लिफिकेशन म्हणजे ज्याला बॉडमॉस प्रॉब्लेम असे म्हटलं जातं, सो त्याला 10 मार्क्स येतात. राईट. त्याच्यानंतर
नंबर अँड सिरीज हा टॉपिक येतो. तर याच्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स येणार आहे. लक्ष द्या, किती मार्क्स येणार आहे? 5 मार्क्स येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याला 5 मार्क्स येतात. लक्ष द्या. नंतर डेटा इंटरप्रिटेशन, याला 5 मार्क्स येतात. असं करून 10 आणि 5 15 5 20 आणि 5 25 25 मार्क्स होतात. आणि त्याच्याबरोबर अदर टॉपिक्स म्हणजे याला 10 मार्क्स येतात, ज्याला वर्ड प्रॉब्लेम्स असं म्हणतात. आता या टॉपिक्स मध्ये कोणते टॉपिक येतात तर लक्ष द्या. एक असता एजेस आहे, सेकंडली रेशो आहे, त्याच्यानंतर थर्डली पर्सेंटेजेस आहेत, फोर्थ प्रॉफिट अँड लॉस आहे, त्याच्यानंतर फिफ्थ पार्टनरशिप आहे, त्याच्यानंतर सिक्स ऍव्हरेजेस आहे, सेवन सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट रेट आहे, सिंपल एंड कंपाउंड इंटरेस्ट रेट है 8 नंबर टाइम अँड वर्क आहे, ज्याच्यामध्ये पाइप्स अँड डिस्टन्स हा पण टॉपिक असतो. 9 नंबर टाइम स्पीड अँड डिस्टन्स, म्हणजे ज्याच्यामध्ये बोट्स अँड स्ट्रीम पण इन्क्लूड आहे, राईट. आणि लास्टली 10 नंबर मेन्सुरेशन हा टॉपिक असतो. याच्यामध्ये मिक्सचर्स ॲलिगेशन नावाचा हा पण एक टॉपिक येतो, पण रिलेटिव्हली रेशो या टॉपिक मध्ये त्याचे प्रॉब्लेम कव्हर होतात. त्याच्यामुळे जवळपास असे 10 टॉपिक्स मध्ये तुम्हाला येतं. म्हणजे बघा, हे 25 मार्क्स आणि हे 10 मार्क्स, 35 मार्क्सचा असा पेपर तुम्हाला असतो, राईट. या पद्धतीने तुम्हाला हे 20 मिनिट्स मध्ये 35 क्वेश्चन सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर सेकंडली रिझनिंग सेक्शन मध्ये रिझनिंग मध्ये मला ब्लड रिलेशन या टॉपिकला 3 मार्क्स येतात. त्याच्यानंतर रँकिंग टेस्ट याच्यासाठी 3 मार्क्स येतात. त्यानंतर कोडिंग अँड डी कोडिंग 5 मार्क्स येतात. त्याच्यानंतर सिम्बॉल्स अँड इक्वालिटी याला 5 मार्क्स येतात. इनइक्वालिटीला 5 मार्क्स येतात. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे सिटिंग अरेंजमेंट्स, याला 15 मार्क्स येतात. 15. सो 15 प्लस 5 20 प्लस 5 25 28 अँड 31, राईट. आणि याच्या व्यतिरिक्त सिलोलिझम याला 3 मार्क्स येतात, राईट. आणि 1 मार्क हा अदर साठी असतो. अदर टॉपिक साठी काही मार्क्स असतात, राईट, ज्याच्यामध्ये डायरेक्शन सेन्स असू शकतो, राईट, वर्ड अरेंजमेंट असते, या गोष्टी त्याच्यामध्ये राहतात. सर रिझनिंग हा टॉपिक पण तुम्हाला स्कोरिंग हाय स्कोरिंग आहे, लक्षात आहे, याच्यामध्ये भरपूर हाय स्कोरिंग आहे. आणि लास्टली इंग्लिश मध्ये कशा पद्धतीने पेपर असतो ते मी तुम्हाला आता सांगतो. इंग्लिश मध्ये तुम्हाला 101% पॅसेज येतो 10 मार्काला. सो 10 मार्क्स हा पॅसेज तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम इंटरनॅशनल पॅसेज येतो. हा इंटरनॅशनल और इकॉनॉमिक और इंटेलेक्चुअल याच्यावर येतो. 10 मार्क्स येतात याला 10 मार्क्स येतात. त्याच्यानंतर एरर डिटेक्शन
म्हणजे ला 5 मार्क्स येतात. त्याच्यानंतर फिलर्स म्हणजे तुम्हाला राईट वर्ड पुट करायचे असतात, त्याला 5 मार्क्स येतात. त्याच्याबरोबर रिअरेंजमेंट याला 5 मार्क येतात आणि क्लोज टेस्ट याला 5 मार्क्स आहेत. राईट, अशा पद्धतीने तुमचा इंग्लिशचा पेपर असतो. राईट, म्हणजे आता बघायला गेलं तर हे 3 सेक्शन तुम्हाला याच्यामध्ये आहे. हा पेपर क्लिअर कसा केला जातो किंवा काय पद्धतीची स्ट्रॅटर्जी याच्यात असते हे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. तर तसं पाहिलं तर याचा पेपर, स्टेट बँक ऑफ इंडियाचा पेपर प्री एक्झाम क्लिअर करणं इतकं डिफिकल्ट नाहीये. त्याच्यासाठी एक सिस्टमॅटिक प्लॅनिंग जर तुमचा केला तर आजपासून 1 महिन्यामध्येही तुम्ही हा पेपर क्लिअर करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला स्पीडची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. तर स्पीड हा खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे याच्यामधला. म्हणून या लेक्चरमध्ये आपण प्रायमरी लेवलला फक्त प्री एक्झामवर फोकस करणार आहे. म्हणून तुम्हाला याच्यामध्ये मेन्सची स्ट्रॅटर्जी मी नाही सांगत आहे. मेन्स एक्झामची स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला हे पुढच्या लेक्चरमध्ये ऍडव्हान्स नावाचं लेक्चर राहणार आहे. त्या ऍडव्हान्स लेक्चरमध्ये सांगणार आहे, ते तुम्हाला पुढच्या लेक्चरला बघायला मिळेल. आता प्री एक्झाम बद्दल कशा पद्धतीने प्लॅन तुम्ही केला पाहिजे, स्पेशली मॅथ्स साठी कसं नियोजन केलं पाहिजे मी तुम्हाला हे सांगतो. कारण रिझनिंग साठी एक सिंपल स्ट्रॅटर्जी आहे तुम्हाला, की मोस्ट ऑफ द रिझनिंग साठी तुम्ही क्वेश्चन पेपर जेवढे सोडवाल तर ते क्वेश्चन पेपरनी तुमची अंडरस्टँडिंग लेवल खूप सुधरत राहते. आणि स्पेशली पझल्सवर जर तुम्ही भर दिला तर पझल मध्ये तुम्हाला मेजर बल्क ऑफ स्कोर म्हणजे 15 मार्क्स. तर रिझनिंग हा टॉपिक प्रॅक्टिसचा आहे, रिलेटिव्हली मॅथमॅटिक्स हा स्किल्स आहे आणि इंग्लिश हा रीडिंग बेस आहे. म्हणून मी तुम्हाला मॅथ्स पासून सुरुवात करतो की मॅथ्सला कशी पद्धतीने स्ट्रॅटर्जी डिझाईन केली पाहिजे. तर बेसिकली हे लक्षात घ्या सगळ्यांनी की मॅथ्सला 35 मार्क्स आहे. आता तुम्हाला कट ऑफ जर क्लिअर करताना मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिश याची एक सिस्टमॅटिक प्लॅनिंग करायची झाली तर एक फार महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या की अराउंड मागच्या वर्षीचा जर कट ऑफ आपण एसबीआयचा स्टडी केला तर दॅट वॉज 57 चा कट ऑफ होता. लक्षात 57 to 65 एवढा कट ऑफ हा साधारण लागतो. पण आता रिसेंट टाइम मध्ये आपण जर बघितलं तर स्टेट बँक ऑफ इंडियाचा नंतर IBPS क्लर्क जी एक्झाम झाली तिच्यामध्ये कट ऑफ 69 मार्क्स आला होता. म्हणजे ज्याच्यावरून हे कळतं की मुलांची तयारी आता थोडी वाढलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये सेफ स्कोर बघायला गेलं तर अराउंड 70 मार्क्सचं नियोजन तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे, की कमीत कमी 70 मार्क्स या 3 याच्यामध्ये असणं इम्पॉर्टंट आहे. आता स्ट्रॅटर्जी बनवताना हे खूप महत्वाचं आहे की जो काही विद्यार्थी हे एक्झाम देतोय तर त्याचं बॅकग्राऊंड हे इंग्लिश मिडियम आहे किंवा मराठी मीडियम आहे याच्यावर खूप स्ट्रॅटर्जी तयार होते. कारण मराठी मीडियम मधल्या मुलांचा ज्यांनी स्कूल एज्युकेशन मराठीमध्ये घेतलंय त्यांचं रिलेटिव्हली व्होकॅब्युलरी थोडंसं वीकर असतं. त्याच्यामुळे त्यांना इंग्लिशमध्ये इतका हाय स्कोर मिळवणं खूप अवघड असतं. या स्थितीमध्ये त्यांना मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये खूप जास्त स्कोर काढणं आवश्यकता आहे. मग तो कसा केला पाहिजे तर अराउंड मॅथ्स मध्ये तुम्ही 25 मार्क्स मिळवणं हे इझिली पॉसिबल आहे जर नीट स्ट्रॅटर्जी बनवली तर. रिझनिंग मध्येही अराउंड 30 मार्क्स तुम्ही इझिली आणू शकता जर प्रॉपर टाइम मॅनेजमेंट केलं तर. आणि इंग्लिश मध्ये जे लोक मराठी मीडियम मध्ये शिकलोय त्यांनी लक्षात ठेवा 15 मार्क्स टार्गेट करणं खूप गरजेचं आहे. मग आता हे मार्क्स कुठून आणले गेले पाहिजे, मॅथ्स मध्ये कसे मिळवले पाहिजे तर लक्षात घ्या जे टॉपिक्स मी तुम्हाला सांगितले की 10 टॉपिक्स जे आपल्याला दिले होते तर ते 10 टॉपिक खूप लेंदी आहे. कारण लक्षात घ्या तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला अराउंड एका टॉपिकला 1 मार्क आहे फक्त. आणि त्या 1 मार्कासाठी जवळपास तुम्हाला 30 to 40 क्वेश्चन नीट पद्धतीने अंडरस्टँड करावं लागतं. सो 30-40 क्वेश्चन्स केल्यानंतर तुम्हाला 1 क्वेश्चन तिथे येणार आहे आणि तो पण यू आर अनशुअर अबाउट दॅट, म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल इतकं शुअर नाहीये लक्षात आहे. सो तिथे टाइम कन्झम्पशन करणं खूप अवघड आहे. त्याबरोबर 20 मिनिटांमध्ये 35 क्वेश्चन करणं हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल टास्क होऊन जातो. राईट, मग त्यामुळे आपल्याला जर स्ट्रॅटर्जी बनवायची असेल तर आपल्याला मोर प्रॉबॅबली हे लक्षात ठेवा की सिम्प्लिफिकेशन साठी 10 क्वेश्चनला आपल्याला जवळपास 6 मिनिटाच्या टाइमवर फोकस करावं लागतं. सो हे 10 क्वेश्चन आपल्याला 6 मिनिट मध्ये सोडवण्याची स्ट्रॅटर्जी डिझाईन करावी लागते. त्याच्यानंतर नंबर अँड सिरीज. तर या नंबर अँड सिरीज या टॉपिक मध्ये
कधी कधी रॉंग नंबर सिरीज येतो आणि या रॉंग नंबर सिरीज मध्ये 101% आपल्या मिस्टेक्स होतात. त्याच्यामुळे इथे 101% 5 आउट ऑफ 5 मार्क मिळवणं जवळपास इम्पॉसिबल आहे. म्हणून याच्यामध्ये जर नीट प्लॅनिंग केलं तर तुम्ही 4 क्वेश्चन म्हणजे कधी कधी एक क्वेश्चन याच्यामध्ये 101% अडकतोच व्यक्ती. त्याच्यामुळे 4 क्वेश्चन्स इथे रिलेटिव्हली तुम्ही करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला 4 मिनिट्सचा टाइम जवळपास अवेलेबल आहे. म्हणजे इतक्या टाइम मध्ये तुम्ही हे करू शकतात, राईट. त्याच्यापेक्षा कमी टाइम मध्ये करणं मुश्किल आहे कारण इथे डिटेक्शन ऑफ एररला थोडासा टाइम जातो. मात्र क्वाड्रॅटिक इक्वेशन हा अतिशय सोपा आणि खूप क्विक मार्क देणार आहे. म्हणजे इथे 5 आउट ऑफ 5 क्वेश्चन विदिन 3 मिनिट्स मध्ये तुम्ही मिळवू शकता. आता तुमचे इथे 6 आणि 4 10 आणि 3 13 मिनिट्स केलेले आहे आणि इथे बघायला गेलं तर 10 आणि 4 14 आणि 5 19 मार्क्स तुम्ही मिळवलेले, राईट. आता तुम्हाला 6 क्वेश्चन इथून सोडवायचे आणि तुमच्याकडे 7 मिनिट्स आहे, राईट. तर या 7 मिनिटाच्या अवधीमध्ये अराउंड तुम्ही 10 पण क्वेश्चन्स टार्गेट करू शकता. सो दॅट 2-3 क्वेश्चन चुकले तर तुमचा स्कोर तिथपर्यंत येईल. म्हणून यानंतर तुम्ही डायरेक्टली डेटा इंटरप्रिटेशन कडे गेलं पाहिजे. कारण डेटामध्ये एकदा डेटा अंडरस्टँड झाला का तुम्हाला तिथे 101% 5 मार्क्स मिळतात आणि त्याच्यासाठी अराउंड मॅक्झिमम 4 मिनिट्सचा टाइम तुम्हाला लागू शकतो. सो 6 4 10 3 13 आणि 4 17 मिनिटांमध्ये अराउंड तुम्ही 24 क्वेश्चन्स इथे झालेले. उरलेल्या 3 मिनिटांमध्ये तुम्ही वर्ड प्रॉब्लेम जे म्हणजे मिसलेनियस प्रॉब्लेम आहे ते 2 ते 3 प्रॉब्लेम इथे टार्गेट करता येतात. तर कधी लक्ष द्या, प्री एक्झामला जर तुम्हाला नीट प्लॅनिंग करायची आहे तर सिम्प्लिफिकेशन दॅट इज वर्ड प्रॉब्लेम पेक्षा बोडमोस प्रॉब्लेम कडे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणजे एव्हरीडे तुम्हाला कमीत कमी 10 to 20 सिम्प्लिफिकेशन एव्हरीडे सोडवले पाहिजे आणि त्याच्यासाठी स्पीड टेक्निकचा खूप जास्त बॅकअप लागतोय. ज्याच्यामध्ये ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, टेबल आहे. स्पेशली टेबलचा स्पीड वाढवणं खूप जास्त गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हे सगळे लेक्चर्स दिलेले आहे. हेच नाही तर त्याच्याबरोबर इंडायसेस आहे, एलसीएम आहे, एचसीएफ कसा काढायचा हे पण तुम्हाला तिथे गरजेचं आहे. मिक्स फ्रॅक्शन आणि स्पेशली डिव्हिजिबिलिटी कडे खूप लक्ष द्यावं लागतं. टेबल्स करताना मुलांमध्ये खूप प्रॉब्लेम आहे. जसे प्राईम नंबरचे टेबल आहे 13 आहे, 17 आहे, 19 आहे, 21 आहे, 23 आहे, 27 आहे, 29 आहे. या टेबलचा स्पेशली प्रॉब्लेम मुलांना एक्झाम मध्ये येतो. तर तिथे जास्तीत जास्त करताना तुम्हाला ओरल प्रॅक्टिस ही खूप महत्वाची. म्हणून आता अभ्यास करताना ओरल प्रॅक्टिसवर भर द्या. सो एव्हरीडे 10 सिम्प्लिफिकेशन सोडवा. त्याच्यानंतर 5 नंबरिंग सिरीज कडे लक्ष द्या. 5 क्वाड्रॅटिक इक्वेशन एव्हरीडे सोडवा आणि ऍटलिस्ट 1 डेटा इंटरप्रिटेशन तुम्ही रोज सोडवा. ज्या डेटामध्ये पाय चार्ट आहे, टॅब्युलर डेटा आहे, त्याच्यानंतर कॅसलेट डी आहे म्हणजे ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली जाते आणि एक ग्राफिकल डी आहे. अशा सगळ्या प्रकारचे डी आय एक तरी तुम्ही एव्हरीडे सोडवले पाहिजे. हे जर सोडवले तर तुमचा बंच ऑफ स्कोर 25 मार्क्स तुमचे इथे 101% तुम्ही इथे क्रॅक करू शकता. आता आपल्या नेक्स्ट 1 महिन्यामध्ये आपण या सगळ्या टॉपिक्सची म्हणजे सगळ्या गोष्टीची आपण प्रॅक्टिस घेणार आहे आपल्या युट्यूबच्या बॅच मध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला वेगळी स्ट्रॅटर्जी सांगायच्या ऐवजी याचं जे स्पेशल लेक्चर जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला हे 101% समजेल की सिम्प्लिफिकेशन मध्ये काय महत्वाच्या स्ट्रॅटर्जीज डिझाईन केल्या जातात. त्याच्यासाठी 1 to 30 चे स्क्वेअर्स रोज लिहा, 1 to 20 क्यूब्स एव्हरीडे लिहा, जे तुम्हाला खूप जास्त युजफुल होतात. फ्रॅक्शनची म्हणजे पॉइंटच्या कॅल्क्युलेशनची आवर्जून प्रॅक्टिस करा, हे खूप महत्वाचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम सोडवताना टाइम लावूनच सोडवा आणि त्याच्याबरोबर एक्सपर्ट व्यक्तीकडनं तुम्ही डाऊट्स क्लिअर करा, राईट. अशा पद्धतीने तुम्ही मॅथ्सची स्ट्रॅटर्जी डिझाईन करू शकता, राईट. रिझनिंग साठी सोपी स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगतो, कारण की रिझनिंग मध्ये हे पझल्स किंवा सिटिंग अरेंजमेंट हे लक्ष द्या, सिटिंग अरेंजमेंट हे अराउंड 15 मार्क्सला येत असतात, राईट. ते 15 मार्क्स मध्ये लक्ष द्या 3 प्रकारच्या पझल्स तुम्हाला येणार आहे. तर या 3 मध्ये लक्ष द्या, एक सिंपल लेवलचं पझल येतं 5 मार्कला, एक मीडियम लेवलचं पझल येतं आणि एक मॉडरेट और डिफिकल्ट पझल येतं. लक्ष द्या,
तर मोर प्रॉबॅबली हे तुम्हाला डिटेक्शन झालं पाहिजे. हे डिटेक्शन करताना खूप महत्वाची गोष्ट आहे की नंबर ऑफ क्ल्यूज हे किती डायरेक्ट हे समजणं गरजेचं आहे. ज्या पझलमध्ये तुम्हाला डायरेक्ट क्ल्यूज आहे तर त्या पझलला जास्त टार्गेट करा. म्हणजे हे जर 2 पझल तुम्ही नीट सोडवले तर तुम्हाला 5 आणि 5 10 मार्क्स इथे 100% मिळतात. त्याच्यानंतर तुम्हाला ब्लड रिलेशन हे 3 मार्क्स खूप कमी टाइम मध्ये सॉल्व्ह होतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सिलॉक्स, हे लक्षात आहे. ह्याचे जर प्रॉब्लेम आले तरी ते 101% तुम्ही 5 मार्क्स कव्हर करू शकता. तर 5 and 5 10, 10 and 3 13 and 5 18 हे सगळे सोडवण्यासाठी तुम्हाला इथे 3 मिनिट्स लागणार आहे, इथे 3 मिनिट्स लागणार आहे. लक्षात आहे, इथे 3 मिनिट्स आहे, इथे 3 मिनिट्स आहे. त्याच्यानंतर ब्लड रिलेशन 3 मिनिट्स आहे अँड सिलॉक्स साठी 3 मिनिट्स आहे. सो अराउंड 12 मिनिट्स मध्ये तुम्ही इथे 19 क्वेश्चन सोडवतात, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला इनइक्वालिटी नावाचा टॉपिक आहे. इनइक्वालिटी इथे 5 मार्क्स अराउंड 3 मिनिट्स मध्ये सोडू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर कोडिंग अँड डिकोडिंग, तर कोडिंग अँड डिकोडिंग साठी 5 मार्क्स तुम्ही 3 मिनिट्स मध्ये सोडू शकता. तर बघा लक्षात आहे, इकडे 3 + 3 6 + 3 9 9 and 3 12 and 3 15 and 3 18 म्हणजे 18 मध्ये अराउंड 25 to 28 मार्क्स तुमचे कव्हर झाले असतील. आणि 1-2 मिससेलेनियस क्वेश्चन म्हणजे 30 मार्क्स तुम्ही इझिली पद्धतीने याच्यामध्ये मिळू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने 25 मार्क्स मॅथ मध्ये आणि 30 मार्क्स रिझनिंग मध्ये हे तुम्हाला 101% इथे तुम्ही मिळवू शकतात. याच्यासाठी पझलची स्पेशली प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर प्रत्येक टॉपिकचे एव्हरीडे कमीत कमी 30 क्वेश्चन सोडवण्याचा तुम्ही सवय लावा. एव्हरीडे 30 क्वेश्चन सोडवणं खूप गरजेचं आहे. कारण की ज्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ क्वेश्चन जेव्हा तुम्हाला कळतात तेव्हा मल्टिपल क्वेश्चन सोडवल्याने तुम्हाला एक्झाम मध्ये रेकॉग्नायझेशन ऑफ क्वेश्चन खूप लवकर होतं. कारण की एक्झाम मध्ये 20 मिनिट्स मध्ये तुम्हाला तिथे अंडरस्टँडिंग करायला टाइम नसतो. त्यामुळे तुम्हाला एक्झामच्या पूर्वी रिझनिंग मध्ये प्रॅक्टिस खूप मॅटर करते. रिलेटिव्हली मॅथ्स मध्ये स्किलला जास्त महत्व आहे. लक्षात आहे, तिथे तुम्ही कशा पद्धतीने ऑप्शननी प्रश्न सोडवतात, लास्ट डिजिट बघून क्वेश्चन सोडवतात, हे खूप मॅटर करतं. पण रिझनिंग मध्ये तुम्हाला प्रॅक्टिसच खूप मॅटर करत असते. म्हणून प्री प्रॅक्टिस रिझनिंग मध्ये जास्तीत जास्त प्री प्रॅक्टिस ठेवा, राईट. आता लास्टला जाऊया आपण इंग्लिश कडे. लक्षात आहे, तर इंग्लिश साठी तुमच्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे रीडिंग पॉवर. लक्षात, जे लोक मराठी मीडियम मधले स्पेशली त्यांनी रीडिंग कडे खूप फोकस करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एक सिंपल पद्धत अवलंबून घ्या की एक स्टोरी एव्हरीडे वाचा. कारण स्टोरीमुळे तुम्हाला या स्टोरीमध्ये व्हिज्युअलायझेशन खूप चांगलं होतं आणि त्याबरोबरच तुम्हाला सेंटेन्स डेव्हलपमेंट खूप महत्वाचं होतं. कारण की तुम्ही एक्झामला जाता तेव्हा ग्रामॅटिकल रूल आठवणं खूप डिफिकल्ट आहे. बेटर तुम्ही त्याच्यापेक्षा जर रीडिंग बेसवर लक्ष दिलं तर तुम्हाला लवकर एरर डिटेक्ट होतात. त्यामुळे एक स्टोरी रोज वाचा. आठवणीने 1 एडिटोरियल हिंदू मधून अवश्य वाचा, दी हिंदू पेपर म्हणणं. आता हे एडिटोरियल वाचताना ऑलवेज 3 टाइम्स वाचा. हे खूप महत्वाचं आहे की एव्हरीडे तुम्ही 3 टाइम वाचा. कारण 3 टाइम मध्ये पहिल्यांदा तुम्हाला व्होकॅब्युलरी कलेक्ट करता येईल. सेकंड टाइम तुम्ही त्याच्यातून ग्रामर स्टडी करू शकता, हे लक्षात द्या. आणि थर्ड वेळेला तुम्ही त्याच्या कंटेंटचा अभ्यास करू शकता. त्याच्यामध्ये कंटेंट काय हा समजू शकता. कारण की हे जेव्हा तुम्हाला नीट समजतं तेव्हा पेपरला जाऊन बऱ्याच वेळेला असं वाटतं की मला इंग्लिश येण्यासाठी स्पीकिंग आलं पाहिजे किंवा मला ग्रामर समजलं पाहिजे, पण तसं नाही होत. फॉर एक्झाम्पल, आता इस्रायलमध्ये हमास आणि इस्रायलची लढाई चालू आहे. जर तुम्हाला हेच माहिती नाही की त्यांच्या लढाईचा बेस काय, तर तो बेस हा जेरुसलम सिटी आहे. हे जेव्हा तुम्हाला कळतं आणि त्याच्या मागचे बॅकग्राऊंड कळतं त्यावेळेला तुम्हाला हे तिथल्या याच्यावर ऑथरचा व्ह्यू आणि तुमचा स्वतःचा व्ह्यू समजतो. कारण एक्झाम मध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम ऑथरच्या व्ह्यू बद्दल विचारलं जातं, राईट. त्याच्यासाठी तुमचं रीडिंग असणं खूप गरजेचं आहे. म्हणून हे इंग्लिशमध्ये वाचा आणि मराठीमध्ये वाचा. त्याच्यासाठी नॅशनल आणि इंटरनॅशनल गोष्टींचं वाचन खूप गरजेचं आहे. त्याबरोबर टीव्हीवरच्या डिबेट्स पण पाहणं खूप गरजेचं आहे. कारण त्यामुळे तुम्हाला या प्रकारच्या इश्यू बद्दल सखोल अभ्यास होतो आणि मग तुम्ही प्रश्नांची उत्तरं देऊ शकता.
राईट. सो एव्हरी डे 1 एडिटोरियल इज नेसेसरी. त्याच्यानंतर 1 आवर, लक्ष द्या, 1 आवर तुम्ही इंग्लिश लिसनिंग खूप करणं गरजेचं आहे. कारण लिसनिंगनी दोन गोष्टी होतात, लक्ष द्या. लिसनिंगने तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम नवीन नवीन शब्द ऐकायला मिळतात आणि ज्या नवीन शब्दांमुळे तुमचं व्होकॅबलरी स्ट्रॉंग होतं. इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये व्होकॅबलरी हा खूप महत्वाची गोष्ट आहे. जसं आहे, तुम्हाला इंग्लिशला जर स्ट्रॉंग स्कोर करायचं असेल तर तुम्हाला अराउंड 50 डेज आहे. 50 डेज मध्ये पर डे 10 वर्ड्स, पर डे 10 वर्ड्स, या हिशोबाने 500 वर्ड्स तुम्हाला मेमरीमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. जर 500 वर्ड्स तुमचे नीट पद्धतीने असतील, जे तुम्ही हिंदू मधून कलेक्ट कराल किंवा स्टोरीज आणि नॉवेल मधून कलेक्ट कराल, तर तुम्हाला इंग्लिशमध्ये 15 मार्क्स मिळवणं खूप इझी आहे. कारण इंग्लिशमध्ये तुम्हाला 10 ते 12 मार्क हे व्होकॅबलरी बेस असतात आणि बाकी कंटेंट बेस्ड असतात. आणि आपल्या स्ट्रॅटर्जीनुसार आपल्याला 15 मार्क जर इंग्लिशमध्ये मिळत असतील तर ते सफिशियंट होईल. सो इट इज बेटर टू गो फॉर व्होकॅबलरी दॅन ग्रामर. कारण तुम्हाला व्होकॅबलरीवर फोकस करणं खूप गरजेचं आहे. ग्रामरमध्ये गेले तर तुम्हाला थाउजंड्स ऑफ रूल तिथे करावे लागतात. त्याच्यासाठी व्होकॅबलरी कलेक्शन खूप महत्वाचं आहे. सो 500 वर्ड्सवर इथे टार्गेट सगळ्यांनी ठेवा. 500 वर्ड्स जर तुम्ही गेले तर इंग्लिशमध्ये तुम्ही 101% 15 मार्क्स कलेक्ट कराल. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रिअरेंजमेंट मधनं जेव्हा स्कोर करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला इंग्लिशच्या स्टोरीज वाचणं खूप गरजेचं आहे. कारण स्टोरीज मध्ये तुम्हाला सिक्वेन्स तयार होतात, राईट. याच्यासाठी जेव्हा तुम्ही हे 3दा वाचाल तर अजून एक महत्वाची गोष्ट आहे ज्याला म्हणतात स्पीड रिडिंग. तर याच्यामध्ये इंग्लिश वाचण्याचा स्पीड वाढवायला तुम्ही सवय लावा. जेव्हा तुम्ही स्पीड जास्त वाढवाल तेव्हा तुम्हाला पेपरमध्ये जाऊन आणि स्पेशली सगळ्यांनी कम्प्युटर स्क्रीनवर अभ्यास करायची सवय लावा. कारण परीक्षेला जाऊन तुम्हाला कम्प्युटर स्क्रीनच हेल्प करणार आहे, राईट. अशा पद्धतीने ऑर्गनाइज प्लॅनिंग करून तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 101% स्कोर करू शकता. आता एक्झामचा प्लॅन बनवताना एक्झामच्या 15 दिवस आधीपर्यंत तुमचा अभ्यास कंप्लीट करा आणि लास्ट 15 डेज मध्ये ऍटलिस्ट टाइम लावून कमीत कमी 5 क्वेश्चन पेपर, 5 मॉक टेस्ट तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. कमीत कमी 5 मॉक टेस्ट सोडवा. ज्या बऱ्याच कंपनीच्या फ्री टेस्ट मिळतात किंवा पेड टेस्ट पण तुम्ही घेऊ शकता. आणि त्या टेस्ट मधून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, टेस्ट नुसती सोडून काय उपयोग नाही, तर त्या टेस्ट बरोबर त्याचं सिस्टमॅटिक अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. त्या टेस्टमध्ये ज्या तुमच्या चुका होत आहेत त्या वेळच्या वेळी रिपेअर करून एका एक्सपर्ट व्यक्तीकडनं जर गायडन्स घेतला तर 101% या एक्झाममध्ये तुम्हाला 65 to 70चा स्कोर येणार, जो या एक्झाममध्ये एक सेफ स्कोर मानला जाईल. आता आपण आजपासून दररोज एक ह्याप्रमाणे SBI साठी एक लेक्चर घेणार आहे. तुम्ही हे लेक्चर अटेंड केलं तर मॅथ्समध्ये अराउंड तुम्ही 25 to 30 मार्क्स इझिली स्कोर करू शकतात, जे आपण या 1 मंथच्या स्पॅम मध्ये बघणार आहे. अशा पद्धतीने एक स्ट्रॅटर्जी डिझाईन करा, टाइम मॅनेजमेंट करा, दिवसाचं ॲलोकेशन करा आणि कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस जास्त याच्यावर महत्व आहे. हे सगळ्या स्टुडंट्सला माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. आणि सगळ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून त्याच्या खाली जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबून तुमच्या कॉमेंट्समध्ये जरूर टाका की तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक्समध्ये डिफिकल्टी येते. त्याच पद्धतीचं आपण टॉपिक्स आणि सिलेबस मॅनेजमेंट याच्यामध्ये करूया. थँक्यू.